दिव्यांग एकजुटीचा दिव्यांग एकजुटीचा अपना भिडो अपना भिडो प्रहार जनशक्ती पक्षाचा अरे अपंगाच्या मागण्या मानणं, दिव्यांगांचा 5% निधी खर्च, दिव्यांगांना घरकुल, दिव्यांगांना घरकुल, दिव्यांगांची कर्जमाफी, दिव्यांगांची कर्जमाफी कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही। धन्यवाद। ऐसा पीछे हो जाओ थोड़ा, बहुत आगे चल जा रहे तहसीलदार साहेब इथे आलेले आपल्या भेटीला आले होते, त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे? जय प्रहार। सन्माननीय माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे पक्षप्रमुख श्री बच्चूभाऊ यांच्या आदेशाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसन करायचं असेल तर दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। त्यासोबतच या सर्व दिव्यांगांना विनाअट घरकुल मिळालं पाहिजे। दिव्यांगांनी समाज कल्याण विभाग, अपंग वित्त महामंडळ व जे काही वैयक्तिक कर्ज घेतले आहेत ती कर्जमाफी झाली पाहिजे। केंद्र शासनाची सुगम्य भारत योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे। प्रत्येक जिल्हा स्तरावरती दिव्यांग भवनाची निर्मिती झाली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेचा दिव्यांग 5% निधी हा खर्च झाला पाहिजे। त्यासोबतच आमदार आणि खासदार यांचा जो फंड आहे या फंडामधून दिव्यांगांचा 5% निधी या आमदार खासदाराच्या फंडातून खर्च झाला पाहिजे। या प्रमुख मागण्यासह इतर 14 मागण्यांसाठी आज संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे। बच्चूभाऊंच्या आदेशानुसार हे आंदोलन शांततेनं आणि लोकशाहीच्या मार्गाने झालं पाहिजे। शासनाचं लक्ष दिव्यांगांच्या प्रश्नाकडे वेधलं गेलं पाहिजे, त्याकरिता हे लक्षवेधी आंदोलन आम्ही आज छेडलं। जिल्ह्याभरातील हजारो दिव्यांग महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झालेत। आता सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जे अधिकारी पाठवले गेले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमच्या या सगळ्या मागण्या रास्त असून महाराष्ट्र शासनाकडे व दिव्यांग विभागाकडे, सामाजिक न्याय विभागाकडे आपल्या मागण्या पाठवल्या जातील आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल। प्रहारच्या माध्यमातून बच्चूभाऊने जे भर पावसात सभा झाली तुमची विभागात कार्यालयासमोर, हजारो लाखो संघटनेचे लोक इथे आलते, तरी पण सत्तेत असताना तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही। आता सत्तेच्या बाहेर आहे बच्चूभाऊ, काय सांगणार? 9 ऑगस्ट क्रांतीदिनी संभाजीनगर शहरात जे मोठं विराट आंदोलन झालं होतं, आक्रोश मोर्चा झाला होता, त्या आक्रोश मोर्चामध्ये दिव्यांग, शेतकरी, निराधार, महिला, कष्टकरी, शोषित, वंचित, पीडित या सर्व लोकांसाठी ते आंदोलन होतं, आक्रोश होता। आणि शासनाने एवढा मोठा मोर्चा काढूनही भाऊंच्या आंदोलनाची, मागण्यांची दखल घेतली नाही। म्हणून बच्चूभाऊंनी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचं प्रमुख पद हे जाहीर सोडून दिलंय, राजीनामा दिलाय। जर मागण्याच मान्य होत नसतील तर त्या पदावर राहण्याचा काही अर्थ नाही असं भाऊंनी म्हटलंय। आणि आंदोलनाच्या कल्याण मंत्रालयाच्या जे काही प्रमुख पद होतं, अध्यक्षपद होतं, ते 20 दिवसापूर्वी सोडून दिलंय आणि आता आम्हाला आंदोलनासाठी मी मोकळा झालो असं जाहीर करून या वर्षीचं पहिलं आंदोलन